रायगड जिल्हा रुग्णालयाचं विद्युत ऑडिट न झाल्याचा आरोप करण्यात आलाय। शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी हा आरोप केलाय। रुग्णालयातील 194 मंजूर पदांपैकी 99 पदं रिक्त असल्याचं समोर आलंय। पदं रिक्त असल्यानं रुग्णसेवेवर परिणाम होतोय। काही नेमके काय म्हणणं आहे आपलं? जिल्हा रुग्णालय जे आहे ते पूर्ण जिल्ह्यासाठी आहे, मात्र त्या सुखसुविधा ज्या आहेत त्याची कुठेतरी कमतरता आहे, काय नेमकं? नाही, मुळातच अमरावतीला जी घटना घडली त्याच्याने मी पूर्णपणे हलून गेले आणि मग त्याच्यानंतर शेका पक्ष म्हणून आम्ही सगळा गव्हर्नमेंटचा डेटा काढला की कुठे कुठे काय काय। तर सगळ्यात धक्कादायक म्हणजे की अलिबागच्या रायगडच्या मेन जे जिल्हा रुग्णालय आहे तिथे स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं नाहीये, तिथे इलेक्ट्रिक ऑडिट झालेलं नाही, विद्युत ऑडिट ज्याला म्हणतात, आणि तरी फायर एनओसी दिलेली आहे। मला सांगा, जर वायरचं आणि इलेक्ट्रिसिटीचं ऑडिट झालेलं नसेल तर मग तुम्ही फायर एनओसी देता कसं? कारण की मेजर फायर ही शॉर्ट सर्किट्स किंवा वायरिंग चुकीची बरोबर असल्यामुळे होते। कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जिल्हा रुग्णालयात 100 पदं रिक्त ठेवणे योग्य आहे का? तुमचा सिटी स्कॅन बंद आहे, सोनोग्राफी मशीन्सच्या वर्किंगबद्दल डाऊट आहे। हॉस्पिटल्स आणि शाळा ह्या लोकांचा मूलभूत हक्क आहे। उघड करप्शन आहे असं म्हणताय? करप्शन खूप आहे, त्याच्याशिवाय कसं? कारण की सरकारकडे पैसा किती आहे। या होत्या शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील। राजवैशंपायन, तुडंग मराठी, अलिबाग।